नमस्कार, आपण पाहत आहात संवाद न्यूज चॅनल. कर्तव्य फाउंडेशन परतूरच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. आधारवड फाउंडेशन पुरस्कृत कर्तव्य फाउंडेशन परतूर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य, विधवा महिला पाल्य, अनाथ, अपंग व परित्यक्त्या महिला पाल्य यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम हा कृष्णमोती हॉटेल परतूर येथे घेण्यात आला. गेल्या 18 वर्षापासून कर्तव्य फाउंडेशनकडून गरजवंतांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. या कार्यक्रमास परतूरचे गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, केंद्रप्रमुख आष्टी राम सोळंके, पत्रकार आशिष गारकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आशिष गारकर, संतोष साबळे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी कर्तव्य फाउंडेशनचे सदस्य संतोषराव खंडागळे, सचिन चव्हाण, एम.बी. गुंजकर, सचिन हिवाळे, अनंत देशमुख, योगेश कपाळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.बी. गुंजकर यांनी केले, तर आभार सचिन चव्हाण यांनी मानले. रयत संवादसाठी राम राठोड, परतूर, जालना. त्या सुद्धा तालुक्याच्या वतीनं ते आधारवडच्या फाउंडेशनच्या वतीनं काहीतरी पूर्ण फुलाची पाकळी का होईना ते मिळून देतात. त्यामुळं मी खरंच तालुक्याच्या वतीनं सरांचं आणि या टीमचं अभिनंदन करतो. खरंच जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना मदतीची काही आवश्यकता असते, ती आवश्यकता भरून काढण्याचं काम कर्तव्यदक्ष फाउंडेशन करत असतं. सरांनी आता वेगवेगळे उदाहरण दिले शिक्षणाच्या बाबतीत. मी मनामध्ये स्वतःला कमी लेखायचं नाही. तुम्हाला माहीत असेल, गेल्या वर्षी पण मी सांगितलं होतं की एक पाड्यावर, आदिवासी पाड्यावर ज्याची आई दारू विकत होती आणि त्या दारू विकणाऱ्या लोकांचा पाणी देण्याचं काम जो मुलगा करत होता तो आज एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे, कलेक्टर आहे. तर पाड्यावर काम करणारा एका मुलगा जर कलेक्टर होऊ शकतो तर आपण निश्चितच काही ना काही होऊ शकतो. फक्त आपल्या मनामध्ये आपण